सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी भक्तांना अनेक वेळा असा प्रश्न पडत असणार की आपण आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा करणं का गरजेचं आहे. दररोजच्या सेवेमध्ये आपल्याला नित्यसेवा सांगितलेली आहे. तर नित्यसेवा करण्यापाठीमागं काय करणे आहेत किंवा नित्यसेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणते असे बदल होतात, तर याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या स्वामी भक्तांना आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा करणे का गरजेचं आहे याविषयी माहिती मिळेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपले स्वामी प्रत्येक वेळी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणून तर ते आपल्याला सांगतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि हे स्वामींचं वाक्य प्रत्येक भक्ताला प्रत्येक वेळेला नक्कीच एक प्रकारची ताकद आणि दिलासा देत असते. तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये एक विश्वास असतो की आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी घडतील किंवा घडत आहे या आपल्या स्वामींच्या विच्छेनं घडत असतात. आणि प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये स्वामींविषयी अतूट असा विश्वास असतो. त्यामुळे आपल्या आयुष्याची दोर ही आपल्या स्वामींकडे आहे. त्यामुळे स्वामी महाराज आपल्यासोबत प्रत्येक वेळी तर आहेच, शिवाय ते प्रत्येक संकटात आपल्याला मदत करतात असा विश्वास प्रत्येक भक्ताच्या मनात असतो. आणि त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना सतत असं वाटतं की आपण आपल्या स्वामींसाठी काहीतरी करावं. आपले स्वामी आपल्या इतक्या वेळेला आपल्याला मदत करतात, म्हणजे प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढतात. तर आपण आपल्या स्वामींसाठी काय करता येईल, तर आपण आपल्या स्वामींना अनेक प्रकारचे पदार्थाचा नैवेद्य अर्पण करतो, स्वामींचे मनोभावे पूजन करतो, स्वामींच्या अनेक प्रकारच्या सेवा करत असतो. स्वामींच्या आवडीचा नैवेद्य तर आपण अर्पण करतो, शिवाय स्वामींच्या आवडीचे पदार्थ, स्वामींच्या ज्या गोष्टी आवडतात त्या आपण स्वामींना सर्व अर्पण करत असतो. पण स्वामींना जर खरी सेवा आवडची असेल तर स्वामींची नित्यसेवा. जो पण स्वामी भक्त आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा अगदी मनापासून आणि खंड न पडून देता दररोज न चुकता करतो, त्याच्या आयुष्यातील अनेक असे प्रश्न, अनेक अशा अडचणी, अनेक असे संकट हे स्वामी महाराज नक्कीच सोडवतात. आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणजे काय. तर आपल्या स्वामी महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत हा प्रचंड शक्तिशाली ग्रंथ आहे. या ग्रंथामधील 3 अध्याय आणि 11 माळी जप हे आपल्या स्वामींची दररोजची नित्यसेवा आहे. प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची दररोजची नित्यसेवा नक्कीच करावी. नित्यसेवा करणं का गरजेचं आहे किंवा नित्यसेवा करणं का महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला एक सांगते की आपण एक स्वामी भक्त आहोत. आणि स्वामी भक्त म्हटल्यानंतर आपल्या स्वामींवर आपला खूप विश्वास असतो. आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की आपल्यावर जे पण संकट येईल, जेव्हा पण आपल्यावर एखादी अडचण येईल, जेव्हा पण आपल्यावर दुःख कोसळत, काही पण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत असतील त्या सर्व वाईट गोष्टीतून स्वामी महाराज नक्कीच आपल्याला बाहेर काढतील हा विश्वास प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात असतो. तर जेव्हा तुम्ही आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा खंड न पडून देता दररोज नित्यनेमानं जो स्वामी भक्त आपल्या घरामध्ये करतो त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड असे बदल होत जातात. त्याचं पूर्वीचं जे आयुष्य होतं, जेव्हा तो स्वामींच्या मार्गात नव्हता त्यावेळेचं आयुष्य, त्यावेळेचं जीवन, आणि जेव्हा तो स्वामींच्या मार्गात आला आणि त्यावेळेला त्याने नित्यसेवा करण्याचा क्रम चालू केला त्यावेळेचं त्याचं जीवन ह्यात खूप मोठा बदल असतो. स्वामींची जेव्हा आपण दररोज नित्यसेवा करतो त्यावेळेला आपल्या आयुष्यात तर बदल होतच जातात, शिवाय आपल्या आयुष्यात जे दररोज येणाऱ्या अडचणी, ज्या आपल्याला संघर्ष येत असतात त्यात स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मदत करतात. स्वामी महाराजांची नित्यसेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रचंड असे सकारात्मक परिणाम होत जातात. आपल्या नित्यसेवेत जे अध्ययन आहे तुम्हाला माहिती आहे की पहिला, दुसरा, तिसरा असं क्रमश आपल्याला दररोज 3-3 अध्ययन वाचन करायचं असतात. हे अध्ययन जेव्हा त्या घरातली एखादी स्वामी भक्त एकानं जरी नित्यसेवा खंड न पडून देता दररोज जरी केले तर त्यातील जे शब्द असतात ते प्रत्येक घरातील व्यक्तीच्या मनावर परिणाम करत जातात. त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर एक सकारात्मक परिणाम होत जातो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत जातात. आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते, आपल्या घरातील जी पण नकारात्मकता असते ती सर्व बाहेर जाते. ज्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा होते, ज्या घरामध्ये स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्ययन पठण केले जाते, 11 माळी जप केले जातात, त्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट बाधा प्रवेश करत नाहीत. त्या घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तर बदल होतातच, शिवाय त्या घरामधील वातावरणामध्ये बदल होतात. त्या घरामध्ये सुख समाधान नांदते, त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते.
त्या घरामध्ये कमावून आणलेला पैसा, कष्ट करून आणलेला पैसा हा नक्कीच चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होतो. पैसे पुरवठे येतात, घरामध्ये आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते, घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत नाही. स्वामींची नित्यसेवा करण्यापाठीमागं खूप अशी कारणे आहेत, जी कारणे चांगली आहेत. जो पण स्वामी भक्त स्वामींच्या मार्गात असतो त्यानं नित्यसेवा ही नक्कीच करावी. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा ग्रंथ अगदी छोटा आहे, 21 अध्यायांचा ग्रंथ आहे, पण अध्याय खूप छोटे आहेत. तुम्ही दररोज 3 अध्याय नक्कीच तुमच्या घरामध्ये पठण करा, 11 माळी जप करा. तुम्हाला 11 माळी नाही होत ना, पण तुम्ही 1 माळ करा आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोज पठण करा. यामुळे तुमच्या आयुष्यात जे पण मागचे भोग असतात, जे आपण भोगून ते ह्या जन्मामध्ये संपवायचे असतात, ते भोग आपले 3 वर्षातले भोग आपण 1 वर्षामध्ये संपवतो. म्हणजे नित्यसेवा स्वामींचे केल्यामुळे आपल्याला ती भोगाची जी तीव्रता असते ती सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात जाणवते. आपण ज्या दुःखातून, ज्या संकटातून बाहेर पडत असतो त्याची जाणीव किंवा त्याची जी तीव्रता असते ती आपल्याला कमी प्रमाणात जाणवत जाते. स्वामी चरित्र सारामृतामध्ये खूप आणि खूप शक्ती तर आहेच, खूप ताकद सुद्धा आहे. तुमच्या आयुष्यातील ज्या पण गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, म्हणजे तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही किंवा तुम्ही जो हाती घेतलेलं काम आहे ते कामसुद्धा तुमच्याकडून नीट प्रमाणात होत नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक कामामध्ये संकट येतात, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तोटाच होत जातो. जेव्हा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय नित्यसेवेतले दररोज पठण करणार, त्यावेळेला तुमची जी कामं असतील ती कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश येणार. तुमच्या आयुष्यात खूप असे बदल होत जाणार, तुमच्या आयुष्यात सकारात्मकच बदल होत जाणार. त्यासाठी आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामी महाराजांवर अतूट असा विश्वास आहे. स्वामींना आपल्याकडनं काहीच हवं नसतं, स्वामींना आपल्याकडनं फक्त आणि फक्त सेवा हव्या असतात. आणि जेव्हा आपण ह्या सेवा करतो ना स्वामींच्या, त्यावेळेला जेव्हा आपल्यावर अचानकपणे एखादं संकट येतं, खूप मोठं संकट येतं की ज्या संकटातून बाहेर पडणं हे आपल्याला शक्य नसतं, आपल्या आजूबाजूची सर्व दारे बंद झालेले असतात, सर्व मार्ग हे बंद झालेले असतात, त्यावेळेला आपण केलेली नित्यसेवा असते, आपण केलेले जे पोथीवाचन असतात, आपण केलेली जी स्वामींची सेवा असते, ती सेवा त्यावेळेला आपल्याला उपयोगी पडते ज्यावेळेला आपल्यावर संकट येतात. आणि स्वामी महाराज त्यावेळेला आपल्या स्वामी भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मदत ही नक्कीच करतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं स्वामींची नित्यसेवा ही नक्कीच करावी. आता खूप स्वामी भक्तांचा असा प्रश्न असतो की नित्यसेवा करत असताना आमच्या घरामध्ये खूप अशा अडचण निर्माण होतात किंवा आमच्या घरामध्ये मांसाहारी केलं जातं, तर आम्ही दररोज नित्यसेवा कशी करावी. तर अशा स्वामी भक्तांना मी एकच सांगते की स्वामी महाराजांची नित्यसेवा, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार असतील त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा ही सकाळी करून घ्या. सकाळी तुम्हाला स्वामी भक्तांनी सकाळी उठायचं, देवपूजा वगैरे करायची आणि तिथेच बसून आपल्याला स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी पठण करायचे. फक्त आपल्याला सेवेमध्ये खंड पाडायचे नाही. ज्या वेळेला स्वामी भक्तांच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये आपण कुणाला सांगू तरी शकत नाही की हे नका करू, ते नका बनवू, त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार आहे, त्यावेळेला तुम्ही हे सगळे नित्यसेवा ही सकाळी करून घ्या. ज्या करून तुमच्या ह्या पदार्थांना हात न लागता तुम्ही ही सेवा फक्त स्वामी महाराजांची सकाळी तुम्हाला उठल्यानंतर सकाळी आपल्या घरामध्ये करून घ्यायचे. मांसाहारी पदार्थांना हात लावल्यानंतर आपल्याला स्वामींची कोणतीही प्रकारची सेवा करायची नाही, एवढा तुम्ही एक नियम पाळायचा. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये खूप अशी ताकद आहे. स्वामींची नित्यसेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तर बदल होतातच, शिवाय आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात, चांगल्या गोष्टी, त्या नक्कीच स्वामी सेवेने आपल्याला नक्कीच मिळतात. आणि स्वामींची जेवढी तुम्ही सेवा करणार आहात त्या सेवेचं फळ स्वामी तुम्हाला ह्याच जन्मामध्ये आणि ह्याच वेळेला देतात. कारण जेव्हा आपल्याला संकट येते त्यावेळेला ह्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतात. स्वामींची कोणतीसुद्धा सेवा ही वाया जात नाही. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना, आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या दररोजच्या सेवेमध्ये स्वामींची नित्यसेवा ही नक्कीच करा. नित्यसेवेसारखी ताकद कोणत्याही दुसऱ्या सेवेत नाही. स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृत. तुम्हाला माहिती आहे की स्वामींचं त्याच्यात पूर्ण जीवनाचं चरित्र वर्णन केलं. स्वामींचे पूर्वी गोष्टी केल्या किंवा पूर्वी जे स्वामींच्या लीला होत्या, अनुभव होते, त्या सर्वाचं वर्णन हे स्वामी चरित्र सारामृताच्या प्रचंड शक्तिशाली ग्रंथामध्ये केलं आहे. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा ही खंड न पडून देता दररोज तुम्ही नक्कीच करा. त्या स्वामी भक्ताला आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल जाणवतील, स्वामी सेवेचे अनुभव येतील, त्याला प्रचंड त्याच्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी हव्या असतील त्या गोष्टी या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये नक्कीच त्याला मिळतील. त्यासाठी स्वामींची नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे. तर अशा मार्फत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये, आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना आपल्याकडनं दुसरं काही हवं नसतं. तर ते म्हणत नाहीत की मला हा नैवेद्य दाखवा
किंवा सकाळ संध्याकाळ माझी तुम्ही आरतीच करा, तुम्ही मला ही फुले अर्पण करा, तुम्ही मला अभिषेक करा किंवा तुम्ही मला ह्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. ते फक्त एवढंच म्हणतात की तुम्ही माझी जेवढी सेवा करणार त्या सेवेचं फळ मी तुम्हाला नक्कीच देणार. यासाठी फक्त स्वामी भक्तांनी एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याकडून स्वामींना जर काय हवं असेल तर ती फक्त सेवा आहे आणि आपले चांगले कर्म. यासाठी आपले चांगले कर्म करा आणि नित्यसेवा ही नक्कीच तुम्ही दररोज न चुकता करा. महिलांनी सुद्धा स्वामी सेवा नक्कीच दररोज न चुकता करा. स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ अर्धा तासच लागू शकतो आणि हा अर्धा तास तुम्ही दररोज नक्कीच काढा. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये खूप आणि खूप ताकद आहे. तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं की ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये मांसाहारी बनवलं जातं, तुम्हाला माहिती आहे की अशामुळे महिलांना खूप प्रॉब्लेम होतात नित्यसेवा करण्यासाठी. तर त्या महिलांनी त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले 3 अध्याय आणि आपला जो स्वामींचा 11 माळी जप आहे तो पूर्ण करून घ्यायचा सकाळी लवकर. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काय असेल ते करू शकता. पण स्वामी सेवा करत असताना आपण त्या पदार्थांना हात न लावता आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची. एवढ्या गोष्टी आणि हा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा करणं दररोज का महत्त्वाचं आहे किंवा नित्यसेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणते असे बदल घडत जातात याविषयी मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी